दादा सकाळी जेवण करतात, संध्याकाळी जेवण करतात, तर ते मोबाईलमध्ये कोणती सिरियल बघतात? जेठालाल. जेठालाल सिरियलचं नाव आहे काय? नाही माहीत? नाही माहीत, कारण की ते कुठंच फिरायला गेलेलं नाही आहे. तर हा प्रश्न बाद झालेला आहे का? सांगणार आहेस? नाही. ठीक आहे. तिसरं, बाहेर गेल्यानंतर खायला काय आवडतं त्याला? बरोबर आहे. एक प्रश्न बाद झालेला आहे. बरं, तुझा नवरा सगळे कुठून दिवस निघलाय? 2-2 सुना आज किचनमध्ये, आई बाहेर आहे आज. ही गोष्ट शक्य नाही ना. तिकडे आई बसलेली बघा. काय विषय? नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, ज्या आपल्याला एक रिक्वेस्ट केली होती. आता ज्यांना रिक्वेस्ट केली त्यांना कमेंट करा, कारण की मला त्यांचं नाव माहीत नाही आहे. तर रिक्वेस्टेड व्हिडिओ असल्यामुळे खूप भारी होणार आहे. सगळी फॅमिली इन्व्हॉल्व असणार आहे. थांब ना बेटा, थांब ना जरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आमची दादा आई बसलेले. तर आईला मी काय प्रश्न विचारणार दादाबद्दल, तर ती बरोबर उत्तर देते की नाही ते दादा सांगतील आपल्याला. दादा तुम्ही सांगा बरोबर. हां, आईनं बरोबर उत्तर दिलं की नाही. तेच कोमलसोबत आणि माझ्यासोबत असणार आहे, आणि रामसोबत आणि रोहिणीसोबत पण असणार आहे. तिकडचं लाईट लावायला का बरं बंद केलं. आणि एक रॅपिड फायर राऊंड पण असणार आहे आईमध्ये दादामध्ये. ठीक आहे, रॅपिड फायर ते कळलं. हां चला, परी खाऊ नको ते. चला, पहिले कोणाला प्रश्न विचारायचे, आईला का दादाला? आईला विचारायचे का? बरं चला, या ना बसणार आहे. रोहिणी कुठे गेली? अरे बाप, मागून आली काही इकडे बसायला. काय रे, जमन का? प्रश्न उत्तर देशील का? विचार ना. बरं चला, तर प्रश्न सुरू करायचे. आई चुकीचं उत्तर दिलं तर तुम्हाला 100 रुपये देशील. दादा सांगा त्याला. तुला गॅरंटी फुल बरोबर देशील? पक्क्यात? बर, तुम्हाला काय वाटतं बरोबर उत्तर दे? नाही दिलं तर मग तुम्हाला पैसे द्यावं लागेल मला. बरोबर दिले तर मी 500 रुपये देईन तुम्हाला. कमाल आहे तुझी. काय वाटतं कोमल, देईन बरोबर आहे उत्तर? या तिघायच्या मध्ये कोण जिंकन? रोहिणी, तू का आई? तुला काय वाटतंय का, कोण जिंकेल? प्रश्न कसे काही तुमच्या नवऱ्याविषयीच प्रश्न आहेत. काय वाटतंय का? बरं ठीक आहे. परी कोण जिंकल? कोण जिंकल? काय बोट करती. तर चला, पहिला आईला प्रश्न आहे. तर आई, तुला पटकन उत्तर द्यायचं आहे. दादाला आवडणारी भाजी कोणती आहे? बरोबर का? बरोबर आहे. हां, पहिला प्रश्न बरोबर आहे. हां, दुसरा आहे, दादा सकाळी जेवण करतात, संध्याकाळी जेवण करतात, तर ते मोबाईलमध्ये कोणती सिरियल बघतात? जेठालाल सिरियलचं नाव आहे काय? हां, आता तुम्ही बोलला तुमच्याकडून पैसे घेणे. हां, दोघी जण. हां काय, तुम्ही दोघी जण शांत बस. हां, दोघी शांत बसायचं ना. बरं, तिसरा प्रश्न आहे. हां, दादाचा सगळ्यात जास्त जीव कोणात आहे? पिहूमध्ये, परीमध्ये का ऋतूमध्ये? परीमध्ये. बरोबर आहे. मग पिहूमध्ये, ऋतूमध्ये काऊन कमी दादा? बरं ठीक आहे बाबा. हां, आता हे सगळ्यात सोपा प्रश्न आहे की दादा सकाळी किती वाजता जेवतात? 11:30. किती वाजता? 11:30ला. आता एक अवघड प्रश्न आहे. हां, दादा याचं उत्तर बरोबर बरं का? चुकीचं असलं चुकीचं म्हणायचं. हां काय? हां सांग आता. ओम, राम आणि मनीषा ह्या तिघांपैकी दादा सगळ्यात जास्त जीव कोणाला लावतात? चुकलं उत्तर, मनीषाला लावतात ते. आणि ही गोष्ट बरोबर आहे. आम्ही दोघं जण इथं असल्यावर ती तिला कॉल करतात, बोलतात, आणि हा व्हिडिओ ती बघत असेल तर बघ बाबा, आमच्या दोघांपेक्षा जास्त जीव तुलाच लावते. हा, एक चुकलेलं आहे. ठीक आहे, ध्यान ठेवा, एक चुकलेलं आहे. थांब ना रामा, 2 मिनटं थांब ना. तर चला, आता रॅपिड फायर राऊंड खेळूया. पहिले दादासोबत. दादा, मी तुम्हाला 2 नावं घेईन, त्यापैकी तुम्हाला आवडणारी गोष्ट पहिले एक पटकन नाव घेऊन टाकायचं. बरं का? तर चला, पहिलं आहे चिकन का मटन? मटन. वडापाव की भजी?
वडापाव. रामभाऊ की ओमभाऊ? मोबाईल का टीव्ही? आणि जालना का पुन्हा? जालना. आई सोबत एक रॅपिड फायर राऊंड खेळायचं आहे, पण त्याला आपण टाइम आहे जरा. त्या पहिले आपण आता कोमलकडे येऊया, म्हणजे उतरत्या क्रमाने येऊया. रॅपिड फायर राऊंड आहे, तू सोबत पण आहे, पण जरा टाइम आहे. रामा थांब ना, रामा 2 मिनटं, काहीतरी चालू आहे ना, असं परेशान नको करून दिला. तर तुझ्याकडे येतो मी, पहिले कोमलकडे येतो. तर चल कोमल. काय मी बरोबर असलं तर बरोबर सांगणार, मी चिटिंग नाही करणार. हां, तर पहिला प्रश्न सेमच असणार आहे की तुझ्या नवऱ्याला आवडणारी भाजी कोणती? चिकन. चिकन बरोबर आहे. बरं, दुसरा प्रश्न सांग, फिरायला कुठे आवडतं तुझ्या नवऱ्याला? एक ठिकाणचं नाव सांग जिथं फिरायला आवडतं. नाही, चुकीचं उत्तर आहे. याचं उत्तर आहे रायगड. मी 2 वेळेस गेलेलो, 3ऱ्या वेळेस पण जायची इच्छा आहे. तिसरं सांग, बाहेर गेल्यानंतर खायला काय आवडतं? ओम भाऊला? तुझं नाही विचारतोय, ओम भाऊचं विचारतोय. पाणीपुरी? नाही नाही, चुकले उत्तर. तर याचं उत्तर आहे वडापाव. आता चौथा प्रश्न असा आहे की या 3 पैकी तुझा नवरा जास्त टाइम कशामध्ये स्पेंड करतो? यूट्यूब, इंस्टाग्राम की फेसबुक? बरोबर आहे. आणि एक 5वा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे, तुझ्या नवऱ्याचा आवडता चित्रपट कोणता आहे? हां, एक आवडता. बरोबर. तर तुझे 2 उत्तर चुकलेले आहेत, आईचं एक चुकलेलं आहे, म्हणजे आई एका मताने पुढे आहे. आता हे रोहिणी आहे, यांचा तर काहीच ताळमेळ नाही आहे, तरी पण यांना विचारूया. आता तू बरोबर आहे की नाही? तू कोमल पलीकडून बस, तू इकडून बस. हां, चला विचारू रोहिणी. हां, प्रश्न सगळे सेमच असणार आहे आणि खोटं खोटं हो म्हणायचं नाही, खरं असेल तर खरं म्हणायचं, कळलं? सांग, तुझ्या नवऱ्याला आवडणारी भाजी कोणती? बरोबर. डुबुकवाड्या म्हणजे कोणती भाजी? बेसन वड्या म्हण ना. मग ठीक आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तुझ्या नवऱ्याला फिरायला कुठे आवडते? कुठं आवडतं? नाही माहीत? नाही माहीत, कारण की ते कुठंच फिरायला गेलेलं नाही आहे. तर हा प्रश्न बाद झालेला आहे का? सांगणार आहेस? नाही. ठीक आहे. तिसरा, बाहेर गेल्यानंतर खायला काय आवडतं त्याला? बरोबर आहे. एक प्रश्न बाद झालेला आहे. बरं, तुझा नवरा सगळ्यात जास्त टाइम कशावर स्पेंड करतो? यूट्यूब, फेसबुक का इंस्टाग्राम? बरोबर की चूक? मनातून सांग. चुकलेले. कशावर घालतोय? फेसबुकला. तुझ्या नवऱ्याचं आवड? इंस्टाग्राम फक्त रील पाहतो. बर. आणि काम त्याच्यावर करतो ते फेसबुक. बर. आवडता चित्रपट कोणता आहे? एखादा पिक्चर आहे का सवय बघायची? नाही, पिक्चर बघतच नाही आपण. ठीक आहे. हिचे पण 2 प्रश्न बाद झालेले, कोमलचे पण 2 प्रश्न बाद झालेले, म्हणजे यांच्यामध्ये टाय झालेले आहे. याचे विनर झालेली आई. तर आईसोबत एक रॅपिड फायर राऊंड खेळूया, म्हणजे बोनस राऊंड आहे. आई पटापट सांगायचं आहे. वेळ लावला प्रश्न बाद होऊन जाईल. तिचं नाही, हे 10ला विचारलं तसं विचारणार आहे. हां, चल सांग, मटन का मासे? पिऊ का रितू? वडापाव की कचोरी? रोहिणी का कोमल? माहेर का सासर? माहेर. इथं बसली. बरं ठीक आहे. कोमल का रोहिणी म्हटल्यानंतर तू कोमल कसं काय म्हणली, रोहिणी का बरं म्हणली नाही? माझा विषय, तुझा विषय काय बी बोलून म्हणते. इथं एकतर्फी निर्णय झालेला आहे आणि याचा विनर आईच झालेली आहे. आईला आपण 500 रुपये देणार आहोत. आता नाही भेटत, नंतर भेटत. काय कमाले बाबा. तर एका बाई म्हणण्यापेक्षा एका लेडीजनं आपल्याला मेसेज केलेला आहे. मोबाईल आहे तुझ्याकडे? तुझा कुठे? कोणाचा आहे? तुझा आहे का मोबाईल? आण ते मोबाईल आण इकडे. तर तुम्हाला एक मेसेज वाचून दाखवतो मी. हां, सगळ्यांना त्यांची रिक्वेस्ट होती की ती वाचून दाखवा म्हणून. दादा, तुम्हाला माझी स्टेटस दिसते का? नाही दिसत? तुमच्याकडे नंबर सेव्ह नाही का मला? हिला प्रश्न विचार ना तू. कसं? कोणाचा मोबाईल या? कोणाला रे? हिला परीला शेवटी विचारून आपण. पैसे दिले दादा, सोड पैसे. थांब ना. हां, तर चला. त्यांची अशी कमेंट होती आई की दादा, काल आमच्या घरी खूप मोठा जोक झाला.
आमच्या घरी आमच्या काम करणाऱ्या मावशी आल्या होत्या कामासाठी, पण त्या तुझे व्हिडिओ बघतात नाशिकमध्ये. तर आज त्या काम करत होत्या, तर मी नेहमीप्रमाणे 2 वाजले म्हणून तुझा व्हिडिओ पोस्ट झाला का ते बघत होते. तर त्या मावशी काय बोलल्या माहिती का, म्हणे आला का ग कोमलचा व्हिडिओ, खूप दिवस झाले येत नाही आहे, काय माहिती काय झालं, सर्व ठीक आहे ना, घरात लहान लेकरू आहे, काळजी वाटते व्हिडिओ येत नाही. तर त्यांनी फक्त व्हिडिओचा आवाजावरून ओळखले की कोमल ओमसावळे यांचा व्हिडिओ बघते. मग काय मावशीने चक्क पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि नंतरच कामाला सुरुवात केली. कळलं? तर हे सगळेजण तुमचे व्हिडिओज बघता, मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का नाही वाटत? काय हा तुम्ही किती डिस्ट्रीब्युशन देता व्हिडिओमध्ये ते सांगा मला. किती देतो आम्ही? काय देता? हे आपल्या घरातलेच काय बाबा कमाल आहे तुमची. जरा बघा तुम्ही किती लोक तुमचे व्हिडिओज बघतात, त्यांना जरा थँक्यू म्हणत जा कधी एखाद्या वेळेस. हां तिला करा ना जरा व्यवस्थित. हां इकडं परी आहे, परीला आता 4 प्रश्न विचारूया. थांब परी इकडे. हां चल परीला प्रश्न विचारायचे आता. इकडे बस, आईजवळ बस, आईजवळ बस ना. हां हां रॅप परी इकडे बघ, रॅपिड फायर राऊंड आहे. हां तर तुला पटकन उत्तर द्यावं लागेल. ना तुझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, विचार करायचं नाही. हां तू मदत बोलायचं नाही. हां ती जे बोलीन तेच, खाली बस. हां बसली का? हां चल पहिला प्रश्न, मम्मी का पप्पा? मम्मी. बरं आई का दादा? आई. बरं काका का काकू? रितू का पिहू? पिहू का. बरं किंडर जॉय का कॅडबरी? किंडर जॉय. बरं शाळेत जायला आवडतं का गार्डनमध्ये फिरायला आवडतं? शाळेत जायला आवडतं. बापरे. तुला पुणे आवडतं का जालना आवडतं? जालना आवडतं. बापरे. तुला मामाच्या घरी जायला आवडतं का जालन्याला जायला आवडतं? जालन्याला जायला आवडतं. मामाच्या घरी नाही आवडतं तुला? बरं बरं तुला आत्या आवडती का मामा आवडतो? आत्या आवडती. वा कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही विनर झालेला आहात या गेमचे. द्या 5 रुपये. तिला किंडर जे आणून देतो बाबा नंतर, एक आत्ताच नाही. हां नंतर. आजीबाई आलेली आहे. मस्त दिलं ना उत्तर. चला आवरा पटापटा पटापटा, चला जायचं आपल्याला. चला. तर बघितलं का तुम्ही कसा झाला? एक मिनिट. तर असा झालेला आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असं. यांना क्वेश्चन विचारायला लावले. तर हा फरमाईशवाला व्हिडिओ होता की दादा प्लीज आम्हाला सांग, आम्हाला असं माहिती करून घ्यायचं आहे की तुझ्या फॅमिलीमध्ये त्या हजबंडला किती ओळखतात त्यांच्या. तर असा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि पिऊचं नाव घेऊ का? बरं. तर मी याच्यामध्ये काही एडिटिंग वगैरे नाही केलेली की बाबा तुम्हाला याचं उत्तर बरोबर काय हे काय. मी फक्त जेवढी होईन तेवढी एडिटिंग करायचा प्रयत्न करेन, कारण की माझ्याकडं ऑलमोस्ट 1 दिवस आहे आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी. तर असा काही व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ एंड होणार नाही आहे, अजून पुढे असणार आहे. तर व्हिडिओ मिस नका करू. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटांनंतर भेटतो. कुठून दिवस निघला आहे? 2-2 सुना आज किचनमध्ये, आई बाहेर आहे आज. ही गोष्ट शक्य नाही ना. तिकडे आई बसलेली बघा. काय विषय? कसं काय आज असं झालंय? पश्चिमेकडून दिवस उगवला आज. पश्चिमेकडून तुम्हाला सूर्य कुठून उगवला ते तरी कळालं का आज? कळालं ना अजून थोडा वेळ. काय करते? आम्हाला शेंगदाण्याची आमटी करते, तुम्हाला चिकन. भात पण टाकला लगेच? भात नाही काय टाकला ग? लगेच. हे काय काय माहिती बघा. आज सगळ्यांना पिंक घातलेत आम्ही तिघांनी बी. पुरी झोपल्या का? काय शेत खराब आहे का तुझं? हे आवडं ना. तुम्हाला सांगू का आज काय काय इथं उपयोगाचं नाहीये? सांगायचं का? नका सांगू तुम्ही. तिकडे व्हा. नाही खरं बोललो की सगळं. आता टोमॅटो उचलून कुठे ठेवायला पाहिजे? तुम्ही 50 रुपये किलोचे टोमॅटो आणले, कुठे ठेवायला पाहिजे? फ्रीजमध्ये. त्या चपात्या शेळ्या तुम्ही कुठे टाकायला पाहिजे? हे वरच्या. हां आणि ते खालचे जर ताजे असेल तर त्या दुरडीमध्ये ठेवायला पाहिजे. ते बिस्किट तिथे काय करायला लागलं? बिस्किट उचलून ठेवायला पाहिजे. परत हे पातेलं कुठे? तापवायचं होतं पण तापलं ना, तापलं ना, झालं ना. हां मग ठेवा. हे फ्रीजमध्ये जाऊ द्यायला पण. चला रोज माझा टाईम त्यांच्यामध्ये जातो का अर्धा? काय सांगू मित्रांनो तुम्हाला मी. नाही तर काय वातावरण पण एवढं बिघडलेलं आहे. यांना डोकं लावलं वातावरण सगळं बिघडून गेलंय. हे बघा सगळं वातावरण बिघडलेलं आहे आणि तिकडे सगळं धुकं वगैरे आलेलं आहे व्यवस्थित.
गप्पे पेडाबाई. तर तुम्हाला पिऊ वगैरे दाखवली असते पण त्यात झोपलेलं आहे पिऊ आणि ऋतू. हे उठलेत का पोरी? पोरी उठलेत का ग? नाही का? बरं. लाईटचं काम चालू आहे बघा. लाईटचं म्हणजे हेडलाईट लावत आहे. आणि काल एक शब्द मी चुकून यूज केला होता. मला रेड अलर्ट म्हणायचं होतं तर मी रेड लाईट एरिया म्हटलो. तर तेवढी चूक झाली नाही. मला ते नंतर कळालं. ते बोलता बोलता फ्लोमध्ये निघून गेलं. पण ठीक आहे त्याचा अर्थ वेगळा होता मला नंतर कळालं. पण ठीक आहे इग्नोर करा ती गोष्ट आणि चालून जाते. मी काही एखादा देव नाही आहे की माझ्या सगळ्या गोष्टी बरोबरच असतील. माणूस हा चुकीचा पुतळा असतो म्हणून माझ्याकडून पण चूक होऊ शकते. ही गोष्ट तुम्ही मनात ठेवा ध्यानात ठेवा. ओके. तर सकाळपासून लाईट जी आहे ना ती कमी जास्त लुप 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 करते. रात्री पण लाईट नव्हती. बोरीने जरा कलकल केली आणि त्यांना पण एवढे मच्छर चावलेत काय सांगतो. मला आयुष्यात एवढे मच्छर चावले असते. एवढे मच्छर काल चावलेत म्हणजे सगळं आंग वगैरे झालं तुझं किंडर जॉय खाऊन. आता आंघोळ कोण करील? चालन ते टाक ना आता डस्टबिन मध्ये. जा टाक लवकर पळ. डे ठेवून चल कोमल मला भूक लागलेली आहे. फ्रीज एवढं खाली कसं काय आज आपलं? फ्रीज खाली कसं? हो का? तर इथं आजीबाई आहे आणि इथं वगैरे तू तिच्या तोंडावर टाकून किती वेळ सांगितलं हिला मी. हे बघा नाही ना आजी तुला ऑक्सिजन भेटला. आधीच लहान पिल्लू आहे ते. हे दुसरं पिल्लू हे बघा छान आहे मस्त. ते कोमल आहे ना तिला जरा नाही का जास्त आंबे खाल्ल्यामुळे नाही का तिच्या हातावर याच्यावर नाही का फोड आलेले आहेत मोठे मोठे. ओके. आता तुझा विषय काय झाला ना? हो ऑलमोस्ट आमच्या इथं दररोज जे आहे आंब्याचा रस होतो. तिने आंबे एवढे खाल्ले चहा एवढी पेती की ते फोड एवढा मोठा झाला आणि पिऊनं त्याला नखानं असं केलं आणि तो फोड एवढा झाला आणि तो फुटला आणि ते पूर्ण चिघळलं आहे. आता एवढा प्रॉब्लेम झाला. आत्ता दवाखान्यातून आणलं आहे गोळ्या वगैरे आणल्या आहे. डॉक्टर म्हणे 5-1 दिवसामध्ये बरी होईल. पण बघू आता काय होतं. तर कारण की उन्हाळा आणि पावसाळा या मधामध्ये जे 1 महिन्याचा कालावधी असतो तेव्हा ते उष्णता फुटत असते असं म्हणतात. कुठे दोरी आता ऐकून घे. तर हा सगळा विषय म्हणून जरा प्रॉब्लेम होतोय. आता काल एक लेडीज जी आहे तिनं असा विषय आहे हा शब्द मी व्हिडिओत वापरतो त्याचा तिला प्रॉब्लेम झालेला आहे आणि मी वापरतो. मी आजही वापरतो. तर असा विषय आहे माझ्या थोडं निघून जाते. तर मला त्या गोष्टीविषयी नका बोलू तुम्ही. हा तिथं बॅगला बांधून जातो. बॅग पुढे शाळेची बॅग आण. तिला किंडर जॉयमध्ये लॉकेट निघलं बाबा. ते तिच्या ड्रेसला लावायचं. ड्रेसला सॉरी बॅगला लावायचं आहे. शिट्ट्याचा आवाज येतोय. गोळ्या वगैरे आणले तिला. कुठे बॅग बाई तुझी? बॅग कुठे आहे? हा आजी अजून बी शर्टला अंगडच म्हणते. काय ग परी कुठे आहे तुझी बॅग? आहे का? चल घे ये इकडे बांधून देतो मी. चला कधी जाते शाळेत तू? बस खाली खाली बस खाली बस बस खाली खाली बस. दाखव. तर हे भेटलं आहे बघा किंडर जॉयमध्ये. तर ते तिच्या बॅगेला लावून द्यायचं आहे. लावू का? कुठं लावू? इथं असतं याला असतं चैनीला. हां हां उघडते मग ते. तू काल कोणता प्राणी पाहिला होता? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात इंग्लिशमध्ये? आठव 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 काय म्हणते त्याला? काय म्हणतात इंग्लिशमध्ये उंटाला? काय म्हणतात? मामाने सांगितलं नाही तुला काय म्हणतात उंटाला? इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांग लवकर. आता मी शेवट सांगेल तुला. कॅमल काय म्हणतात? आता विसरायचं नाही हा. आता विसरले तर मी फटके देईन तुला. हां
तर हे बघा असं लावलंय, दाखव. हे बघा दिसले का तुम्हाला? तर चला, असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय. बाय बाय.